नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टी टेटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। नुकतीच आपण प्रेफरन्स संदर्भात एक सिरीज चालू केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण आत्तापर्यंत 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत। पहिल्या व्हिडिओमध्ये प्रेफरन्स म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रेफरन्स देण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे 2 व्हिडिओ पाहिले। त्याच्यानंतर आता ह्या प्रेफरन्स सिरीजमधला सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे 1ली ते 5वीचे प्रेफरन्स कोणाला येतात। आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जसे की आता आपली प्रेफरन्स प्रक्रिया लवकरच पार पडणार आहे। त्याच्यामध्ये सगळेजण वेगवेगळ्या पात्रतेसाठी पात्र असणार आहेत। मग कोणी 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असं पात्र असणार आहे। त्यातल्या त्यात मग जो काही पहिला टप्पा असतो 1ली ते 5वी, मग या 1ली ते 5वीसाठी कोण पात्र आहे म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिली, त्याच्यासाठी 1ली ते 5वीची पात्रता वेगळी होती। पवित्र पोर्टलसाठी पात्रता वेगळी आहे आणि मग ॲक्च्युअल जे आपल्याला प्रेफरन्स येणार आहेत त्याच्यासाठी 1ली ते 5वीचे ॲक्च्युअल पात्रता काय आहे, मग त्याच्यानुसारच 1ली ते 5वीचे प्रेफरन्स आपल्याला येतील। तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये व्यवस्थितपणे पाहणार आहोत। हे पहा, व्हिडिओ किचकट आहे, एकदम डिटेलमध्ये डॉट टू डॉट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अशी डॉट टू डॉट माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही आहे आणि तेही फ्रीमध्ये। आता 1 ते 5चे प्रेफरन्स कोणाला येतात म्हणजे 1 ते 5चे प्राधान्यक्रम कोणाला येतात हे पाहण्या अगोदर आपल्याला एक गोष्ट पाहावी लागते, ती म्हणजे टेट। आता टेट म्हणजे टेटची पात्रता। आता टेट परीक्षा देण्यासाठी 1ली ते 5वीची पात्रता, ही पात्रता पाहूनच आपण टेटची परीक्षा दिली होती। ती काय होती? 12वी, त्यानंतर DED, त्यानंतर TETचा पेपर 1 किंवा CTETचा पेपर 1, एवढी सुद्धा पात्रता जर आपल्याकडे असेल तर आपण टेटचा पेपर दिला म्हणजे आपली फक्त टेट परीक्षा देताना पात्रता काय पाहिली? 12वी। तुमचं DED झालेलं आहे का? तुम्ही TET किंवा CTET 1 पास आहात का? बस एवढं पाहिलं। एवढं पाहून आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3चा पेपर दिला। ओके, ठीक आहे, दिलं। मग परीक्षा झाली। परीक्षा झाल्यानंतर आपलं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू झालं। मग ह्या पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी सुद्धा पात्रता वेगळी होती। ती काय होती? हे पहा, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनची पात्रता ती काय होती? 12वी पाहिजे तुमचं। त्याच्यामध्ये तुम्हाला 45% म्हणजे 12वीला जर तुम्ही ओपन कास्टमधून असाल तर तुमचे 45% किंवा कास्टमधून असाल तर 12वीला तुमचे 40% पाहिजेत। त्यानंतर तुमचं DED पूर्ण पाहिजे, त्यानंतर तुमचा TETचा पेपर 1 पूर्ण पाहिजे आणि CTETचा पेपर 1 पूर्ण पाहिजे म्हणजे DED 1 पेपर किंवा CTETचा 1 पेपर। त्यानंतर तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेली पाहिजे, तरच तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करता येत होतं। कळालं का? डिफरन्स कळाला का तुम्हाला? टेटची परीक्षा देण्यासाठीची पात्रता काय होती? 12वी, DED, TETचा पेपर 1, CTETचा पेपर 1। ओके, एवढं जरी असेल तर आपण टेटची परीक्षा देऊ शकत होतो। त्याच्यानंतर आलं पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन। मग पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी काय पाहिजे होतं? तुमचं 12वी पाहिजे। 12वीला ओपनमधून असाल तर 45%, कास्टमधून असाल तर 40%। आता ह्याच्यामध्ये 3-4 GR आहेत, हे प्रत्येक GR बदलत आलेले आहेत। ह्याच्या अगोदरचा GRमध्ये सरसकट 50% होते, 50% आणि 45%। त्याच्यानंतर GR बदल झाला 45% आणि 40% 12वीला असं होतं। ओके, त्यानंतर DED तुमचा TETचा पेपर 1 किंवा CTETचा पेपर 1 आणि त्यातल्या त्यात तुम्ही टेट परीक्षा दिलेली असेल तरच तुम्हाला पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करता येत होतं। हे झाले 2 टप्पे। हे 2 टप्पे पार पडल्यानंतर पुढला टप्पा येतो कुठला? पवित्र पोर्टलसाठी प्रेफरन्ससाठी 1ली ते 5वीला कोण पात्र असतात? बाबांनो, मी काय सांगतोय नीट समजतंय का? आपण टेटची परीक्षा ह्या बेसवर दिली, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन ह्या बेसवर केलं, मग एवढं करून भागतं का? मग प्रेफरन्स येण्यासाठी सुद्धा ॲक्च्युअल पात्रता थोडीशी वेगळी आहे। ती काय आहे ती पाहू आपण। हे पहा, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स येण्यासाठी आपण कशाची पाहतोय? 1 ते 5ची प्रेफरन्स येण्यासाठी पात्रता काय आहे म्हणजे ती पात्रता पूर्ण असेल तरच आपल्याला प्रेफरन्स येणार आहेत।
ती पात्रता पूर्ण नसेल तर प्रेफरन्स अजिबात येणार नाही आहेत. म्हणून पवित्र पोर्टलवर आपल्याला प्रेफरन्स येण्यासाठी 1ली ते 5वीची पात्रता. आता हेतून गोष्टी किचकट आहेत, महत्त्वाच्या आहेत. हे पहा, आता मेन पात्रता पवित्र पोर्टलवर 1ली ते 5वीचं प्रेफरन्स येण्यासाठी पहिली पात्रता काय आहे? 12वी पाहिजे. 12वीला 45%, ओपनमधून असाल तर कास्टमधून असाल तर 40. त्यातल्या तर डी एड पूर्ण पाहिजे, TET किंवा CTETचा पेपर 1 पूर्ण पाहिजे. तुम्ही टेट परीक्षा दिलेली पाहिजे आणि त्यातल्या त्यात पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय केले पाहिजे. तर आणि तरच तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतात. समजलं? टेटची पात्रता, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची पात्रता, त्यानंतर मग आपल्याला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येण्यासाठी मेन पात्रता काय आहे? 12वी. 12वीला 45 किंवा 40%, डी एड पाहिजे, TET किंवा CTETचा पेपर 1 पूर्ण पाहिजे, टेट परीक्षा दिली पाहिजे. त्यातल्या त्यात पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय केलेलं पाहिजे. ही आहे तुमची 1ली ते 5वीची ढोबळ मानाने पात्रता. ओके. मग आता सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी की ह्याच्यामध्ये आणखीन अटी आहेत. ह्या अटी कुठल्या आहेत? माध्यमाच्या अटी आहेत, प्रवर्गाच्या अटी आहेत, समांतर आरक्षणाच्या अटी आहेत आणि त्यातल्या त्यात मेन आणखीन ह्याच्यामध्ये किचकट अटी आहेत. त्या कुठल्या आहेत? म्हणजे ह्याच्यापैकी हे 7 टप्पे आहेत. ह्या 7 टप्प्यामध्ये 1, 2, 3च टप्पे असे आहेत ते तुम्ही ॲक्युरेट पूर्ण असाल तरच तुम्हाला पवित्र पोर्टलला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील, अन्यथा नाही. आता ह्याच्यामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट ह्या सगळ्यांचं व्यवस्थितपणे मी डिटेलमध्ये सांगतो. आता यावळू 1ली मेन पात्रता काय आहे? म्हणजे प्रेफरन्स कुणाला येतील ही पात्रता आहे. ही पात्रता पूर्ण असेल तरच पवित्र पोर्टलवर तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील. कुठलं? 12वी झालेलं आहे. मग आता ह्याच्यामध्ये 12वी तुमचं कुठल्याही फॅकल्टीमधून होऊ द्या, सायन्स, कॉमर्स, आर्ट डझंट मॅटर. ओके. पण तुम्हाला 12वीला 45 किंवा 40% पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं डी एड पूर्ण पाहिजे, TET किंवा CTETचा आता इथं TET केलं आहे, TETचा पेपर 1 पाहिजे, टेट 3 दिलेली पाहिजे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे, त्यातल्या त्यात तुम्ही सेल्फ सर्टिफाय केलेलं पाहिजे. सेल्फ सर्टिफाय केलेलं नसेल तर प्रेफरन्स येणार नाहीत. काय सांगतोय? 12वी एनी ग्रॅज्युएशन 45%, 40% क्रायटेरिया पूर्ण, डी एड पूर्ण, TETचा पेपर 1 पूर्ण केलेला आहे, टेट 3 पूर्ण केलेला आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, मग सेल्फ सर्टिफायसुद्धा केलेलं आहे, तर तुम्हाला 100% 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येणार म्हणजे येणार. आता दुसऱ्या क्रायटेरियाकडे वळू. 12वी आहे. 12वीला 45 किंवा 40% आहेत, ओपन 45 आणि कास्ट 40. तुमचं डी एड आहे. त्यातल्या त्यात आता तुम्ही CTETचा पेपर 1 केलेला आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न असतो, मी TET पास नाही आहे, मी CTETचा पास आहे आणि मी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना CTET मेन्शन केलेलं आहे. तर त्यांच्यासाठी 12वी त्याला 45 किंवा 40%, डी एड, CTET 1 पेपर 1, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, तर त्यांनासुद्धा 1ली ते 5वीचे प्रेफरन्स 100% येणार म्हणजे येणार. आता वळू आपण तिसऱ्या क्रायटेरियाकडे. ह्याच्याकडे खूप महत्त्वाची थोडंसं लक्ष द्या, ही खूप किचकट गोष्ट आहे. आता ज्यांनी 12वी केलेलं आहे, 12वीमध्ये 45 किंवा 40% आहेत, ओपनमध्ये 45 आणि कास्टमध्ये 40. ओके. ग्रॅज्युएशन त्यानंतर तुम्ही इथं 12वी नंतर ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही डी एड केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्ही BEd केलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही CTET किंवा TETचा पेपर पास नाही आहे, पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, इथं पास नाही आहे. पुन्हा त्यातल्या त्यात तुम्ही टेट 3 दिलेली आहे. टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, मग तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील का? नाही. का येणार नाही आहेत?
12वीला 45% आहेत, 40% आहेत, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मी BEdसुद्धा केलेलं आहे, पण आता मी ग्रॅज्युएशनसुद्धा केलेलं आहे, DEdसुद्धा केलेलं आहे, BEdसुद्धा केलेलं आहे, TET किंवा CTET पास नाही आहे, पेपर 1 ही पास नाही आहे, पेपर 2 ही पास नाही आहे. म्हणून तुम्हाला हे जर क्रायटेरिया पूर्ण केलेला असेल तर ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येणार नाहीत, म्हणजे नाहीत. कळालं? आता वळू आपण चौथ्या मुद्द्याकडे. तुमचं 12वी झालेलं आहे, 12वीला 45 किंवा 40%ची अट पूर्ण केलेली आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतरच तुम्ही BEd करता, BEd केलेलं आहे, त्यातल्या त्यात तुम्ही CTET किंवा TET पास नाही आहे, मग तुम्ही टेट दिली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला ह्या कंडिशनमध्ये 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येणार नाही आहेत. कारण तुमचं BEd इथं चालत नाही आहे, BEd चालत नाही आहे. कारण 1ली ते 5वीचे ज्यांचं BEd झालेलं आहे त्यांना 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येत नाही आहेत. आणि हे पहा, ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. 12वी पास आहे, 45%, 40% काय क्रायटेरिया पूर्ण आहे, तुमचं BEd आहे, CTET किंवा TETचा तुमचा पेपर पास नाही आहे, टेट 3 दिले, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील का? अजिबात नाही आहे. तरीसुद्धा इकडे वळा ह्या चौथ्या मुद्द्याकडेचा. ह्याच्यामध्ये ॲडिशनल एक चौथा प्लसमध्ये मुद्दा आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, तुमचं 12वी आहे, 45%, 40% पूर्ण आहेत, BEd पूर्ण केलेलं आहे, ह्याच्या ठिकाणी CTET किंवा TETचा पेपर तुम्ही एक पास आहेत, टेट 3 दिले आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, तरीसुद्धा तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येणार नाही आहेत. का? कारण BEdवाले 1ली ते 5वीला पात्रच नाही आहेत, हा नियम आहे. पूर्वी होतं, मग ब्रिज कोर्सचा निकाल लागल्यानंतर ते कॅन्सल झालेलं आहे. म्हणून तुम्हाला लक्षात येते का चौथ्यामध्ये ॲडिशनल मुद्दा काय आला? तुम्ही 12वी 45-40% पास आहात, ग्रॅज्युएशन केलेलं आहे, तुमचं BEd झालेलं आहे, CTET किंवा TETचा पेपर 1 पास आहेत, तुम्ही टेट दिली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, तरीसुद्धा तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स अजिबात येणार नाही आहेत. कळालं? जर त्या ठिकाणी तुमचं DEd असतं तर 100% आले असते. ओके, वळू आपण आता 5व्या मुद्द्याकडे. तुमचं 12वी झाली आहे, 45-40%चा क्रायटेरिया पूर्ण केला आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण केले, तुम्ही BEd केले, CTET आणि TETचा पेपर 2 पास आहात, CTET किंवा TETचा पेपर 2, त्यानंतर टेट 3 दिली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, मग ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला प्रेफरन्स येतील का 1ली ते 5वीचे? तर अजिबात येणार नाही आहेत. कारण BEdवाले 1ली ते 5वीला पात्र नाही आहे. तुम्ही तर भलेही CTETचा पेपर 2 पास असाल तर तुम्ही 6वी ते 8वीसाठी पात्र आहात, म्हणजे 6वी ते 8वीचे प्रेफरन्स येतील, पण 1ली ते 5वीचे अजिबात येणार नाही येत. ओके, वळू आपण 6व्या मुद्द्याकडे. हा अतिशय महत्त्वाचा. 12वी झालेला आहे, 45 किंवा 40% पूर्ण आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, तुम्ही DEd केलेलं आहे, TET किंवा CTETचा पेपर 1 पास आहात, टेट 3 दिलेली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केलेलं आहे, तर 100% तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील. समजते का काय म्हणतोय मी? आता ह्याचाच सब पॉईंट इथं काय आहे, 12वी 45%, ग्रॅज्युएशन, DEd, TET, CTET, त्याच्यापैकी TETचा पेपर किंवा CTETचा पेपर 1, टेट 3, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन, सेल्फ सर्टिफाय प्रेफरन्स येणार. मग आता ह्याचा सब पॉईंट काय आहे? 12वी आहे, 45 किंवा 40% दिलेले आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, DEd पूर्ण आहे, TET किंवा CTETचा इथं तुम्ही पेपर 2 पास आहात, टेट दिल्या, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, मग प्रेफरन्स येतील का? अजिबात येणार नाही आहेत. पेपर 2 आहेत तर 6वी ते 8वीचेच येतील, भलेही तुमचं DEd झालेलं आहे, पण तुम्ही TETचा पेपर 1 पास नाही, म्हणून तुम्हाला इथं 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येणार नाही आहेत. आता तुम्हाला कळालं का हे 7 मुद्दे आहेत, ह्या 7 मुद्द्यापैकी
फक्त हे 3च असे मुद्दे आहेत. हे 3 मुद्दे जर तुमचे परफेक्ट असतील, पहिला दुसरा, पहिला का आहे 12वीला 45 किंवा 40%, त्यानंतर DED आहे, TETचा पेपर एक पास केला आहे, टेट दिलेले आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे, सेल्फ सर्टिफाय केले, तर 100% तुम्हाला प्रेफरन्स येतील. दुसरं काय आहे, 12वी आहे, 45 किंवा 40% आहेत, 12वीला DED केलेलं आहे, CTTचा पेपर एक पास आहे, टेट दिली आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, तर 100% तुम्हाला 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील. आता इथं 12वीला सायन्स, कॉमर्स, आर्ट डझंट मॅटर, कुठलेही केले तर प्रेफरन्स येतील. ओके. आता तिसरा मुद्दा, शेवटचा 6वा मुद्दा आहे, 12वी आहे, 45-40% आहेत, ग्रॅज्युएशन केले, DED केले, TET किंवा CTT केली आहे, टेट दिली आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केले, सेल्फ सर्टिफाय केले, तर 100% तुम्हाला प्रेफरन्स येतील. आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, तुमचं आणखीन जरी एज्युकेशन वाढलं, तुम्ही 12वी हे 45-40%चा क्रायटेरिया पूर्ण केला आहे, DED केले, ह्याच्या ठिकाणी तुम्ही BED ही करा, पण TET किंवा CTTचा पेपर एक पास करा, तर 1ली ते 5वीचे प्रेफरन्स येतील. ह्याच्यामध्ये BCom करा, MA करा, MCom करा, चालते. जर तुमचं DED झालेलं आहे आणि TETचा पेपर किंवा CTTचा पेपर एक पास असाल तर 100% प्रेफरन्स येतील. मग आता ह्याच्यामध्ये प्रेफरन्स येण्यासाठी आणखीन महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या कुठल्या की असतं माध्यम. आता माध्यमसुद्धा इथं मॅटर करतं. ह्या सगळ्या जरी तुमच्या अटी पूर्ण असतील, हे मी तुम्हाला अटी सांगितल्यात, ह्या समजून सांगितल्या, समजल्या, ही 1ली, 2री आणि 3री जरी अट पूर्ण असेल, ह्या अटी पूर्ण असूनसुद्धा आणखीन कुठल्या क्रायटेरिया आहे तो पूर्ण असणं गरजेचंच आहे, हे तुमचं महत्त्वाचं आहे. हे पूर्ण असेल तर प्रेफरन्स येतील. पण ह्याच्यापेक्षा आणखीन जास्त महत्त्वाचं काय आहे तर माध्यम आहे. आता समजा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत, जेवढी पात्रता आहे ती तुम्ही दिलेली आहे, पात्रता तुमची पूर्ण आहे. पण आता समजा मराठी मीडियम आहे, हिंदी मीडियम आहे किंवा इंग्रजी मीडियम आहे, उर्दू मीडियम आहे. आता मराठी मीडियमला, मराठी काय सांगतो लक्षात घ्या, मराठी मीडियम आहे, मराठी मीडियम 1ली ते 5वी, मराठी मीडियम 1ली ते 5वी. आता माध्यम झालं, मराठी मीडियम, माध्यम कुठलं घेतलं, माध्यम मराठी घेतलं, 10वी आणि 12वी त्यातल्या त्या DEDच्या बेसवर आपलं माध्यम ठरतं. मी माध्यम घेतलं मराठी. आता मी माझाच उदाहरण घेतो, मी मराठी माध्यमाचा विद्यार्थी आहे, 10वी 12वी मराठीमधून झालेला आहे, DED सुद्धा मराठी मीडियममधून झालेला आहे, मग पास आहे. मी कुठल्या माध्यमाचा झालो, मराठी माध्यमाचा. मग ही क्रायटेरिया पूर्ण केला आहे तर मला मराठी माध्यमाचे प्रेफरन्स यायला पाहिजेत ना, हो. पण आणखीन महत्त्वाची गोष्ट, मी आहे मराठी माध्यमाचा, 1ली ते 5वीला पास आहे, पण माझा प्रवर्ग आहे कुठला, SEBC. आता ह्या SEBC प्रवर्गामध्ये मी कुठल्या प्रवर्गात येतो, पुरुष. आणि आता SEBCमध्ये आलो सुद्धा किंवा ओपनमध्ये सुद्धा येऊ शकतो, कारण ते मार्कावर डिपेंड असतं. आणि आता TETचा तर काय मुद्दा राहिलेला नाही, पण 55-60चा. आता इथं ओपनमध्ये आलो, SEBC किंवा ओपनमध्ये. आता समजा, आता इथं लक्षात घ्या, मी मराठी माध्यमाचा आहे, SEBCचा आहे, पुरुष प्रवर्गाचा आहे. आता भूतो ना भविष्यती असं झालं. ह्या सगळ्या पात्रता पूर्ण असून सुद्धा मला आता सध्या 141 मार्क आहेत. किती, 141 लागण्याची पॉसिबिलिटी भरपूर आहे. पण यदाकदाचित ह्या 1ली ते 5वीच्या मराठी माध्यमाच्या SEBC प्रवर्गाच्या 1ली ते 5वीच्या जागाच आल्या नाहीत, तर मग मला प्रेफरन्स येतील का, हा प्रश्न आहे. सांगा, उत्तर द्या. सगळ्या क्रायटेरिया पूर्ण केलेला आहे, मार्क घेतलेला आहे, सगळं केलेलं आहे, सगळं गोष्टी पूर्ण आहेत. मराठी माध्यमाचा आहे, त्यातल्या त्यात SEBC प्रवर्गामध्ये आहे. SEBC प्रवर्गाच्या किंवा ओपन प्रवर्गाच्या, SEBC किंवा ओपन प्रवर्गाच्या पुरुष प्रवर्गामध्ये 1ली ते 5वीच्या जागाच आल्या नाहीत, तर मला प्रेफरन्स येतील का, नाही. म्हणून इथं त्या माध्यमाच्या, तुमच्या प्रवर्गाच्या, तुमच्या व्यक्तिगत कॅटेगरीच्या, पुरुष असो महिला असो, मग आता ह्याच्यामध्ये प्रवर्ग आलं, माध्यम आलं, प्रवर्ग आलं, समांतर आरक्षण आलं, त्यांच्या जर जागा असतील तरच तुम्हाला प्रेफरन्स येतील.
लक्षात येते का? आता समजा SCBCच्या जागा चालण्यात, SCBCच्या जागा शून्य आल्या, पण ओपनच्या जागा आल्या, तर त्या ओपनच्या जागेसाठी मी पात्र आहे. ओपनचे प्रेफरन्स मला दाखवतात. मग 1ली ते 5वीचे मला ओपनचे प्रेफरन्स येतील. पण त्या ओपनच्या प्रेफरन्सवर मला क्वालिफाय व्हायला ओपनचं मेरिट क्रॉस करावं लागेल. अशा गोष्टी आहेत. ह्यानंतरच्या गोष्टी आहेत म्हणजे सिलेक्शन होण्याच्या. ह्या गोष्टी तुमच्या मस्ट आहेत. त्याच्यानंतरसुद्धा तुमचं माध्यम महत्त्वाचं आहे. माध्यमानंतर तुमचा प्रवर्ग महत्त्वाचा आहे. प्रवर्गानंतरसुद्धा मग त्या समांतर आरक्षणवालेसुद्धा त्या समांतर आरक्षणाच्या एवढ्या सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करूनसुद्धा त्या कॅटेगरीच्या त्या वर्गाच्या समांतर आरक्षणाच्या जागा आल्या तरच तुम्हाला प्रेफरन्स दाखवले जातील. ह्या सगळ्या गोष्टी, ह्या अटी पूर्ण असूनसुद्धा भागत नाही आहे. पण त्याच्यासाठी कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत? जर जागा असतीलच तर तुम्हाला प्रेफरन्स येतील. जागाच नसतील तर प्रेफरन्स येणार आहेत का? अजिबात नाही आहे. मराठी माध्यमाची पात्रता सांगितली. इंग्लिश माध्यमाचं सुद्धा 10वी जर तुमचं इंग्लिशमधून झालेलं असेल किंवा SCBCमधून झालेलं असेल, 12वी सायन्स घेतलेलं असेल, DEDसुद्धा तुमचं हे केलं असेल, तर तुम्हाला इंग्लिश मीडियम फुल. तुमचं 1ली ते 10वीचं मीडियम मराठी आहे तर मराठी मीडियम. मग तुमचं DED इंग्लिशमधून झालेलं असेल तर इंग्लिश मीडियमचे सुद्धा 1ली ते 5वीच्या तुम्हाला जागा येतील. आता ह्याचे नियम थोडेसे वेगळे आहेत, किचकट आहेत. ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितपणे समजून घेऊ. आता तुम्हाला लक्षात आलं का किती किचकट गोष्टी आहेत? ह्या सगळ्या गोष्टीची पात्रता पाहिजे. आपण फक्त टेट देताना काय पाहिलं की 12वी DED TED किंवा CTTचा पेपर एक पास असेल तर मी 1ली ते 5वीला पात्र आहे, मी टेटचा पेपर देणार. ओके. पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करते वेळेस आपल्याला समजलं की 12वीला 45 किंवा 40% पाहिजे, TET किंवा CTTचा पेपर एक पास पाहिजे, DED झालेलं पाहिजे आणि टेट परीक्षा दिलेली पाहिजे. एवढं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशनला पास पाहिजे. पण नंतर कळालं की बाबा प्रेफरन्स येण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये आणखीन गोष्टी आहेत की नुसते तुम्ही टेटची परीक्षा पास करून महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही पवित्र पोर्टलची पात्रता करूनसुद्धा महत्त्वाचं नाही आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करूनसुद्धा महत्त्वाचं नाही. पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सेल्फ सर्टिफाय करणं महत्त्वाचं आहे. जर सेल्फ सर्टिफाय केलं नसतील तर मग प्रेफरन्स कसे येणार आहेत? मग त्यासाठी सेल्फ सर्टिफाय करणं गरजेचं आहे. आता इथं बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर आमचं सगळी क्रायटेरिया वगैरे पूर्ण केलेलं आहे, मी टेटसुद्धा दिली होती, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनसुद्धा केलं होतं, पण मी त्यावेळेस सेल्फ सर्टिफायच करायचं विसरून गेलो, मग आता मला प्रेफरन्स येतील का? तर बाबा तुला अजिबात प्रेफरन्स येणार नाही आहे, तू पुढल्या वारीला ये, सेकंड टप्प्याला ये. अशा गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बारकावे आहेत. बारकावे समजून घ्या. ह्या 1ली ते 5वीचेच एवढे बारकावे आहेत. ह्याच्यापेक्षा किचकट 6वी ते 8वीचे आहेत. मग 6वी ते 8वीला वेगवेगळे विषय आहेत. मग प्रत्येक विषयाचा आपण व्यवस्थितपणे पाहू. आता पुढल्या व्हिडिओमध्ये 6वी ते 8वीच्या भाषा विषयाच्या म्हणजे 6वी ते 8वी पुढल्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कुणाला येतात. अचानक लाईट गेलेली आहे. असो पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 6वी ते 8वी याचे प्रेफरन्स कसे येतात, म्हणजे 6वी ते 8वीची पात्रता काय आहे आणि 6वी ते 8वीला प्रेफरन्स कोणाचे येतात, ह्याच्यामध्ये सायन्स असो, कॉमर्स असो, आर्ट असो. मग पुढल्या व्हिडिओमध्ये आपण भाषा विषयाचे 6वी ते 8वीचे प्रेफरन्स कोणाला येतात, ह्याच्यामध्ये सायन्स, कॉमर्स, आर्ट या सगळ्या विषयाचं विश्लेषण आपण पुढल्या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे करू.